नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी. तर आपण डिस्कशन करतोय रिगार्डिंग लेविस डॉट स्ट्रक्चर्स. ठीक आहे, तर काही भारी भारी एक्झाम्पल्स काल मी एक्सप्लेन केले होते. सीओ मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड मी सांगितला होता आणि त्या कोऑर्डिनेट बॉन्डचं डायरेक्शन देखील खूप महत्त्वाचं. ऑक्सिजन टू कार्बन मी प्रूव्ह करून दाखवलं होतं. वाय देर इज कोऑर्डिनेट बॉन्ड अँड इट्स डायरेक्शन इज O to C. ठीक आहे, त्यानंतर एनो ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस. ऑड इलेक्ट्रॉन कसा, ऑड इलेक्ट्रॉनचा अर्थ काय, असा इलेक्ट्रॉन जो लोन पेअर मध्ये पण जात नाही, बॉन्ड पेअर मध्ये पण जात नाही, त्याला काय म्हणायचं रे, ऑड इलेक्ट्रॉन. NO2 मध्ये पण ऑड इलेक्ट्रॉन, पण NO2 मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आला होता का नाही. ओके, तर कालचे जे एक्झाम्पल्स होते अपेक्षा करतो की ते तुम्हाला समजले असतील आणि ते तुम्ही ट्राय देखील केले असतील. ठीक आहे, आता प्रश्न अराईज होतो की बाबा मी ड्रॉ केलेलं लेविस डॉट स्ट्रक्चर हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, हे मी ठरवणार कसं. हाऊ टू डिसाइड वेदर लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉन बाय मी इज करेक्ट ऑर इनकरेक्ट. तर मी एक टेक्निक सांगतो जिथून तुम्हाला कळून जाईल की आपण ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर हे करेक्ट आहे का इनकरेक्ट. तर लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कुठेतरी लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. ठीक आहे, बघा, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्यूल और आयन, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्यूल और आयन. आता टोटल म्हणलं त्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटमच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची आपल्याला बेरीज करावी लागते. ठीक आहे ना, किंवा आयन दिलेलं असेल. ओके, मी एक्झाम्पल पण सांगतो म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन मॉलिक्यूल और आयन इक्वल टू शेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्लस अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात ठेवा, शेअर्ड आणि अनशेअर्ड इलेक्ट्रॉनची बेरीज. आता अनशेअर्ड म्हणजे काय रे, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं का रे. चला मी एक्झाम्पल सांगतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मला म्हणायचंय काय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, नंबर 1 CO2 घेऊत, सिंपल पासून सुरुवात करूत. CO2 मधले टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढूत अगोदर. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, बघा कसे काढायचे. त्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत त्या प्रत्येक ॲटमच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची बेरीज करायची. चला बोला, कार्बन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे, कार्बन पाहिजे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हे 4 इथं लिहितो मी ऑफ कार्बन समजण्यासाठी. हे 4 कुठले, कार्बनचे, प्लस 2 into 6. ठीक आहे, 2 into 6 हे कोणाचे, ऑफ ऑक्सिजन. 2 का मल्टिप्लाय करायचं, कारण 2 ऑक्सिजन आहेत. एका ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. बघा आता हे 4, हे 6 into 2 12 16. किती झाले रे, 16. म्हणजे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर मॉलिक्यूल मध्ये किती झाले, 16. म्हणजे याचं जर लेविस डॉट स्ट्रक्चर काढलं, याच्या लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन आणि अनशेअर्ड म्हणजेच लोन पेअर इलेक्ट्रॉनची बेरीज किती आली पाहिजे, 16. बघू CO2 चं लेविस डॉट स्ट्रक्चर बघा, COO. ठीक आहे, असं काढलं होतं आपण, तुम्ही चेक करू शकता. मी असं ड्रॉ केलेलं आहे, लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ CO2. देर इज नो लोन पेअर ऑन कार्बन. ठीक आहे ना. ओके, असं होतं. मला सांगा आता याच्यात शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे बॉन्ड मध्ये गेलेले इलेक्ट्रॉन रे, बॉन्ड. ठीक आहे, लक्षात ठेवा, एक कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते रे, 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. बघ कोव्हॅलेंट बॉन्ड किती आहेत, 1 2 3 4. तर शेअर्ड इलेक्ट्रॉन झाले 4 into 2 8. हे झाले रे 8. सिंपल आहे. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन बघ, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच लोन पेअर इलेक्ट्रॉन. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, लोन पेअर इलेक्ट्रॉन. बघा आता लोन पेअर इलेक्ट्रॉन मोजा, 1 2 3 4 5 6 7 8.
मी लोन पेअर्स म्हणलं नाही, मी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स म्हणतोय. लोन पेअर आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मध्ये खूप मोठा फरक आहे. इथं लोन पेअर किती आहेत रे? 4 आहेत. 1 2 3 4 4 लोन पेअर आहेत, पण 8 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे ना? किती आहेत टोटल? 8. आता बघा, शेअर्ड इलेक्ट्रॉन 8 आहेत, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन 8 आहेत. 8 + 8 हे इक्वेशन बघा सॅटिस्फाय होतं का नाही? 8 + 8 किती रे? 16. ही बाजू तर ऑलरेडी मी प्रूव्ह करून दाखवली आहे. किती आहे? 16. दॅट्स वाय द स्ट्रक्चर ड्रॉन बाय मी इज करेक्ट. हे स्ट्रक्चर कसं आहे? करेक्ट आहे. लक्षात आलं का काय म्हणतोय? अरे लक्षात आलं का? चला आणखी एक एक्झाम्पल घेतो. ओके, आणखी 2 एक्झाम्पल सांगतो. आता चार्ज असणारे एक्झाम्पल घेतो म्हणजे आणखी क्लिअरिटी येईल. ओके, चला हे एक्झाम्पल बघा. CO3 2- CO3 2- याच्यातले टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढू आपण. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघा इक्वल टू, आता मी डायरेक्टली लिहायला हा. कार्बनचे किती रे? 4 प्लस 3 × ऑक्सिजनचे 6, 3 ऑक्सिजन आहेत ना, 3 × 6. निगेटिव्ह चार्ज हे कळतंय सगळ्यांना, ॲटॉमिक स्ट्रक्चर पासून पाहताय तुम्ही. निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन आले, जेवढा निगेटिव्ह चार्ज तेवढं ॲडिशन करायचं. +2 हे +2 का रे? निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा सिस्टीम मध्ये एंटर झालेले आहेत. +2 किती झालं बघा आता? 4 + 18 22 +2 24. किती आलं? 24. हे 2 कुठलं आहे रे? हे 2 कुठले? या निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन, पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन, निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन. कारण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले, निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन गेन केले, पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केले. असंच असतं ना. ठीक आहे, आता बघा मग ह्याच्यात याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही. असं काढलं होतं मी. C सिंगल बॉन्ड O-, सिंगल बॉन्ड O- आणि डबल बॉन्ड O. ठीक आहे, लोन पेअर दाखवल्या होत्या बघा अशा. लोन पेअर पण तुम्ही चेक करू शकता. याचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपण तयार केलेलं आहे. मी प्रूव्ह करून दाखवतोय की मी ड्रॉ केलेले स्ट्रक्चर हे एकदम करेक्ट आहेत. ठीक आहे का? आता बघा याच्यात सांगा मला शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती? याच्यात शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती? ठीक आहे, शेअर्ड इलेक्ट्रॉन कसे काढायचे रे? जेवढे बॉन्ड ना त्याला डबल करायचं, कारण एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. बॉन्ड बघा 1 2 3 4. ठीक आहे, 4 × 2 किती आलं? 8. 4 × 2 8. ठीक आहे, आता अनशेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स मोजा रे, इलेक्ट्रॉन्स मोजा. बघा बरं, इथून सुरुवात करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आलं? 16 आलं. आता बघा टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 24 आहेत, शेअर्ड इलेक्ट्रॉन 8 आहेत, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन 16 आहेत. बघा हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं का नाही रे? या दोघांची बेरीज याला मॅच होते. शेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस अनशेअर्ड इलेक्ट्रॉन किती येईल? 24. 16 + 8 किती रे? 24. 24 टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 24च आहेत. तर हे रिलेशन कधीही ओबे केलं जातं. हे ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर एकदम करेक्ट आहे. ही टेक्निक कशासाठी सांगायलो की बाबा तू एखादं स्ट्रक्चर लिहिलंस, तयार केलं, तू एखादं स्ट्रक्चर, तू तयार केलेलं स्ट्रक्चर करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते इथून प्रूव्ह होतं. इथून प्रूव्ह होतं. आलं का लक्षात सगळ्यांच्या? एक पॉझिटिव्ह चार्जचं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला हा पॉईंट लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, नोट करा हे 2 एक्झाम्पल तोपर्यंत. आणखी एक एक्झाम्पल बघूत हे रिलेशन समजण्यासाठी. NH4+. ठीक आहे, तर बघा याच्यातले टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काढतो अगोदर. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इक्वल टू बघा नायट्रोजन मध्ये किती असतात रे? नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे? 5 प्लस एका हायड्रोजन कडे 1 असतो, तसे 4 आहेत ना, 4 × 1. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन, निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन, पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन. सो -1 +1 चार्ज आहे ना, मग -1 केलं. आता किती येतं बघा? 5 + 4 9 -1 8 आलं. किती आलं रे? 8 आलं. आता याचं स्ट्रक्चर आपण तयार केलंय ऑलरेडी. ठीक आहे, बघा असं होतं H+ कोऑर्डिनेट बॉन्ड नायट्रोजन. ठीक आहे, लाईक दिस. बरोबर आहे का?
मान्य? आता बघा याच्यात शेअर्ड इलेक्ट्रॉन्स ओळखायचे कसे मी म्हणतोय, शेअर्ड इलेक्ट्रॉन कसे ओळखायचे, जेवढे बॉन्ड आहेत त्याला डबल करायचं. ठीक आहे, बघा बॉन्ड मोजा, 1 2 3 4 4 × 2 किती आलं रे, 8. ठीक आहे. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन. मला सांग रे, इथं कुठं तुला लोन पेअर दिसतेय का रे, कुठं तरी लोन पेअर दिसतेय का, नाही. देर इज नो अनशेअर्ड इलेक्ट्रॉन, देर इज नो लोन पेअर इलेक्ट्रॉन, 0. बघा आता शेअर्ड इलेक्ट्रॉन 8 आहेत, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन 0 आहेत. शेअर्ड इलेक्ट्रॉन प्लस अनशेअर्ड इलेक्ट्रॉन करा, 8 + 0 किती येतं, 8. टोटल इलेक्ट्रॉन देखील 8 आहेत. म्हणजे हे रिलेशन सॅटिस्फाय झालं, म्हणून हे स्ट्रक्चर पण करेक्ट आहे. ठीक आहे. तुम्ही आम्हाला हे काय सांगताय, कशासाठी सांगताय, हे बघ आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं ते करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे ओळखण्याची ही टेक्निक आहे. हे रिलेशन ज्या स्ट्रक्चरमध्ये सॅटिस्फाय होत असतं ना, त्या स्ट्रक्चरला तू म्हणशील करेक्ट स्ट्रक्चर. ठीक आहे का. कधी कधी मोर दॅन वन स्ट्रक्चर पण पॉसिबल असतात. रेझोनन्स हा फिनॉमिना असतो. रेझोनन्समुळं कधी कधी मोर दॅन वन स्ट्रक्चर असू शकतात, पण ते आपल्याला आत्ताच कन्सिडर करायचं नाही. पुढे आपल्याला रेझोनन्स हा कन्सेप्ट पाहायचा आहे डिटेलमध्ये. वाटलं तर तुम्ही कंटेंट काढून बघा, त्या कंटेंटमध्ये तुम्हाला रेझोनन्स दिसेल. ठीक आहे ना. रेझोनन्स स्टडी केल्यानंतर मग एकाच मॉलिक्यूलचे मोर दॅन वन लेविस डॉट स्ट्रक्चर कसे असतात ते तुम्हाला समजून जाईल. आत्ता ते मनामध्ये काही आणू नका. ठीक आहे का. ओके. काही स्टुडंट खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, काहीच गरज नाही. जे शिकवतोय तेवढा अभ्यास कर, सध्या वेट कर. ठीक आहे. माझा सिक्वेन्स वेगळा, माझा पॅटर्न वेगळा आहे टीचिंगचा. ठीक आहे ना. स्टेप बाय स्टेप आपण थोडंसं हाय लेवलला जात असतो. ठीक आहे ना. तू टॉपिकच्या बिगिनिंगलाच टॉपिकच्या शेवटच्या कन्सेप्टचा विचार का करतो, काही अर्थ नाही त्याला. ठीक आहे ना. दम धरा सगळेजण, व्यवस्थित सगळं एकदम परफेक्ट करून घेतो तुमचा टॉपिक, गॅरंटी आहे माझी. ठीक आहे का. मग हे रिलेशन लक्षात आलं, हे लिहून घ्या. म्हणजे मी काल दिलेले होमवर्कचे जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे सॉल्व्ह करून दाखवतो. चला फटाफट नोट करा. सो लेट अस कंटिन्यू द एक्झाम्पल्स. ठीक आहे. सिरियल नंबर मागं पुढं होऊ द्या, झाला असेल तर नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पाहतो मी सिरियल नंबर काय, मी 10th लिहिलाय. PCl5चं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. PCl5 लक्षात ठेवा, इट इज एक्सपांडेड ऑक्टेट सिस्टीम. सांगितलंय तुम्हाला, एक्सपांडेड ऑक्टेटचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. एक्सपांडेड ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. ऑक्टेट रूल इथं फॉलो होत नाही. ठीक आहे ना. तरी आपण स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू. बघा हा फॉस्फरस. ठीक आहे. 5 क्लोरीन काढतोय. ते 5 क्लोरीन तुला जसे काढायचे तसे काढा, त्याला काही असं अडचण नाही. असेच काढा तसेच काढा, काही त्याला बंधन नाही. ठीक आहे का. कशी तुम्ही काढू शकता, कारण लेविसनं त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री काय असते याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. ठीक आहे ना. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, VSEPR थेरीमध्ये आपल्याला त्याच्या जॉमेट्रीज ॲक्च्युली काय असतात हे स्टडी करायचंय. लेविसच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कसे ॲटम काढू शकता, हे 5च्या 5 एका बाजूला काढ, मला काही प्रॉब्लेम नाही. या बाजूला काढ, नाही या बाजूला काढ, नो प्रॉब्लेम. ठीक आहे का. ओके. आता बघा आता दोन ॲटममध्ये कमीत कमी किती बॉन्ड असू शकतात. अरे 2 ॲटम मध्ये कमीत कमी 1 बॉन्ड तर असणार आहे, असेल का नाही. कमीत कमी 1 तरी बॉन्ड असेल. ओके. परत इथं मी फॉस्फरसच का सेंटरला काढला हे कळलं का रे. बिगर इन साईज लेसर इन नंबर, फॉस्फरस सेंटरला काढला. मी म्हणतोय 2 ॲटम मध्ये मिनिमम बॉन्डची संख्या 0 तर असू शकत नाही ना. अरे 2 ॲटम मध्ये बॉन्ड तयार व्हायला म्हणजे ते 0 कसे असेल, नाही ना. कमीत कमी किती बॉन्ड असतील, 1. तर आपण मिनिमम पासून सुरुवात करू. बघा मी असं करतो याला. ठीक आहे. हे थोडंसं चांगलं दिसत नाही, चांगलं दिसावं म्हणून थोडंसं वेगळं काढतो, पण कसं जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे का. बघा असं काढतो, थोडंसं चांगलं दिसतंय म्हणून. ओके. हे असं काढलं. ठीक आहे. मिनिमम पासून सुरुवात करू. बघा सिंगल बॉन्ड
ठीक आहे का? करेक्ट. आता आपण हेल्प घेऊत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सची. कशाची हेल्प घेऊत आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची. चला याच्यातले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढूत रे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती येतात बघा. फॉस्फरस मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतात. नायट्रोजन फॅमिलीचा मेंबर आहे ना, किती? 5 फ्रॉम फॉस्फरस प्लस क्लोरीन आहे टोटल 5. मला सांगा रे, क्लोरीन मध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती? 7. किती? 7. कुठल्याही हॅलोजन मध्ये व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन 7 असतात. सो 5 into 7. 5 into 7. 5 7 जा 35. 35 प्लस 5 40. किती आले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? 40. मान्य? आता मला हे 40 इलेक्ट्रॉन इथं दिसले पाहिजेत. दॅट्स इट. बरोबर आहे ना? दिसतात का नाही बघा. फॉस्फरसच्या ऑक्टेटचा विचार करू नका. मी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे ना? वी हॅव टू फोकस ऑन क्लोरीन. ठीक आहे. क्लोरीनचं बघा. क्लोरीनच्या बाजूला एक एक बॉन्ड आलाय. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले? 2 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे ऑक्टेट कंप्लिशन साठी प्रत्येक क्लोरीनवर 3 लोन पेअर्स मला दाखवाव्या लागतील. लाईक दिस. 3 लोन पेअर दाखवू सगळीकडं. लाईक दिस. ओके, समजते रे? 3 लोन पेअर का दाखवतोय मी? कारण प्रत्येक क्लोरीनच्या बाजूला एक एक बॉन्ड दिसतोय. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लिशन साठी क्लोरीनला 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मी क्लोरीनचंच ऑक्टेट मनामध्ये आणतोय, फॉस्फरसचा आणू नका. कारण दिस इज एक्झाम्पल बिलॉंगिंग टू लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल, एक्सपांडेड ऑक्टेट. फॉस्फरस त्याचं ऑक्टेट एक्सपांड करू शकतो. का करू शकतो? कारण फॉस्फरसकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल आहेत. फॉस्फरस पजेस व्हॅकंट डी ऑर्बिटल, म्हणून त्याचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं. ठीक आहे का? आता बघा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आलेले आहेत 40. हे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं. आता हे स्ट्रक्चर करेक्ट आहे मला प्रूव्ह करायचंय. कसं करणार बघा. मी इथले काढतो शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स काढूत अगोदर. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे असतात? यस, बोला कसं रे? जेवढे बॉन्ड आहे त्याला डबल करा. 1 2 3 4 5 5 बॉन्ड्स. इच बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन्स. सो हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 10 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघ रे, लोन पेअर बघ. हां, ठीक आहे. बघा आता अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणतो मी. काय करतो? लोन पेअर मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 लोन पेअर आहेत. 15 लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स किती होतील? 30. किंवा तो हे मोज सगळे डॉट जर काउंट केले किती येतील? 30 येतील. बघा, शेअर्ड इलेक्ट्रॉन अनशेअर्ड इलेक्ट्रॉनचं सम करा. 40 यायला का नाही? 40 आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 40 आहेत. म्हणजे मी हे ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर करेक्ट आहे. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणलात मिनिमम बॉन्ड पासून सुरुवात करा. ठीक आहे. मग याच्यात सिंगल बॉन्डच, डबल बॉन्ड नाही का? डबल बॉन्ड. चल घे डबल बॉन्ड इथं. काय अडचण येते बघ बरं. काय अडचण येते? क्लोरीनचं ऑक्टेट प्रॉब्लेमॅटिक बनतं. सोबतच फॉस्फरसच्या व्हॅलेन्सीला प्रॉब्लेम येतो. फॉस्फरस कॅन फॉर्म मॅक्झिमम ऑफ 5 बॉन्ड्स. कारण फॉस्फरसच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5 आहेत. मॅक्झिमम फॉस्फरस किती बॉन्ड तयार करू शकतो? 5 करू शकतो. म्हणून इथं डबल बॉन्ड असू शकत नाही. ठीक आहे का? हे फायनल स्ट्रक्चर असेल आणि हे करेक्ट असेल. ठीक आहे का? नोट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल बघा. PH3. ClO2 पण बघायचंच आपल्याला, पण फॉस्फरसचा कंपाऊंड सलग घेतो म्हणजे समजायला थोडं सोपं होईल. ठीक आहे ना? ClO2 नंतर घेतो. ठीक आहे. PH3 बघा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स का हे नंतर शेवटी चेक करू आपण. ठीक आहे. अगोदर स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. चला बोला. सेंट्रल ॲटम फॉस्फरस, सराउंडिंगला हायड्रोजन. ठीक आहे, दाखवलंय. ठीक आहे. मिनिमम नंबर ऑफ बॉन्ड्स काढायचे. हायड्रोजन ऑलवेज ट्राय टू फॉर्म सिंगल बॉन्ड. काढले सिंगल बॉन्ड. चला बोला आता ऑक्टेट आणि डुप्लेटचा विचार करा. बघ रे, हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं पाहिजे. हायड्रोजनच्या बाजूला एक बॉन्ड आला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आले. हायड्रोजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले. डुप्लेट कंप्लीट झालं. याचं झालं, याचं झालं, याचं पण झालं. सिंपल. ठीक आहे.
आता फॉस्फरसचा विचार करू. फॉस्फरसच्या बाजूला तीन बॉन्ड आले. 3 बॉन्डचे इलेक्ट्रॉन किती? 3 × 2 6 इलेक्ट्रॉन. फॉस्फरसचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, सो देअर विल बी 1 लोन पेअर. इथं एक लोन पेअर असेल. लक्षात ठेवा, PH3 हा काही ऑक्टेट रूलचं एक्सेप्शनचं एक्झाम्पल नाही. ओके, इथं ऑक्टेट ओबे होतंय. फॉस्फरसचा PCl5 हा कंपाऊंड सांगितलाय तुम्हाला, ऑक्टेट रूलचं एक्सेप्शन. दिस इज नॉट एक्सेप्शन. फॉस्फरसच्या बाजूला एक लोन पेअर येईल का, तर ऑक्टेट त्याचं इनकम्प्लीट होतं. आता बघा, फॉस्फरसच्या बाजूला टोटल इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन धरायचे. ठीक आहे. आता बघा ते रिलेशन सॅटिस्फाय झालं का नाही. टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे तुम्ही ट्राय करत चालायचं. रिलेशन टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघ, फॉस्फरसचे 5 असतात, एका हायड्रोजनकडे 1 तसे 3 आहेत. किती झाले रे? 8 झाले. किती झाले? 8 झाले. बघ, शेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले? शेअर्ड इलेक्ट्रॉन कसे काढायचे? बॉन्डला डबल करा. बॉन्ड 1 2 3 3 × 2 6 झालं. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन बघा, म्हणजे लोन पेअरचे किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत ते बघा. अनशेअर्ड इलेक्ट्रॉन किती दिसतील? 2. आता या दोन्हीची बेरीज केली की हे आलं पाहिजे. येतं का नाही? बघ, 6 + 2 8. सो दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. एक्झॅक्टली करेक्ट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे का? चला, सिंपल एक्झाम्पल होतं. चला पुढे जातो. ठीक आहे, थोडंसं फास्ट. जास्त एक्झाम्पल्स मला घेता यावेत. ठीक आहे का? हे नोट करून घ्या अगोदर, पुढे जाऊत लगेच. पुढचं एक्झाम्पल बघा, सल्फ्युरिक ऍसिड. खूप भारी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा, सेंट्रल ॲटम कोण असेल? सगळ्यात मोठी साईज कोणाची? हायड्रोजनची, सल्फरची का ऑक्सिजनची? नक्कीच सल्फरची. ठीक आहे, सल्फर लिहिला. सल्फर. ऑक्सिजन किती आहेत? 4 आहेत. ठीक आहे, बघा मी 4 ऑक्सिजन ड्रॉ करतो. 1 2 3 आणि हे 4. ठीक आहे, 4 ऑक्सिजन झाले. आता राहिले हायड्रोजन. आता महत्वाची गोष्ट सगळेजण लक्ष देतील, हायड्रोजन मी सल्फरच्या बाजूला काढू का ऑक्सिजनच्या बाजूला काढू? इथं दिसायला तर हे सल्फरच्या बाजूला दिसतंय. लक्ष दे रे, दिस इज ऍसिड. ठीक आहे, ऍज इट इज ऍसिड मध्ये लक्षात ठेवा, H इज अटॅच्ड टू ऑक्सिजन. हायड्रोजन हा ऑक्सिजनलाच अटॅच झाला पाहिजे, तरच तो H+ देत असतो. ऍसिडचं काम काय असतं रे? टू डोनेट H+. जर हायड्रोजन सल्फरला अटॅच झाला ना, तो नॉन पोलार बॉन्ड बनतो, तिथून H+ लूज होऊ शकत नाही. ठीक आहे, चला तेवढं पुढचं न बोलता एवढं लक्षात ठेवा सगळेजण. हे बघा, आपला टॉपिक आणखी तेवढा जास्त झालेला नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी जी बोलतोय ती कळली पाहिजे. ठीक आहे का? मी जेवढ्या गोष्टी सध्याला सांगतोय ना त्या ऍक्सेप्ट करत चला. हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर रिझन मिळत चालेल. मी काय म्हणतोय, ऍसिड असल्यामुळं हायड्रोजनला कोणाच्या बाजूला अटॅच करायचे? ओच्या. का हे नंतर कळत चालेल तुम्हाला. थांबा थोडंसं. ठीक आहे, मी रिझन सांगतो पण ते सगळ्यांना समजत नाही, प्रॉब्लेम येतो. मग जसं मी सांगितलं होतं, कोॲलंट कंपाऊंड्स आर जनरली सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट. ठीक आहे, मला प्रश्न आले की बाबा पोलार आणि नॉन पोलार कसं ओळखायचं? ते ओळखण्याची पद्धत डायपोल मोमेंट असते किंवा मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो. ते काही आपलं झालेलंच नाही ना, आता तुला ते कसं कळलं लगेच? म्हणून काय करा, पोलार सॉल्व्हंट म्हणलं की वॉटर, एवढं मनामध्ये ठेवा. पोलार सॉल्व्हंट म्हणजे कोण? वॉटर. नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणजे कोण? कार्बन असणारे सॉल्व्हंट. जसं बेन्झिन आहे, बेन्झिनला म्हणायचं नॉन पोलार. बेन्झिनला काय म्हणायचं? नॉन पोलार. CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, त्याला काय म्हणायचं? नॉन पोलार. ठीक आहे ना? चार्ज असणे म्हणजे पोलार, चार्ज नसणे म्हणजे नॉन पोलार. वॉटरमध्ये चार्जेस असतात, वॉटर हा पोलार सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, बेन्झिनमध्ये चार्जेस नसतात, बेन्झिन हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, चला काही बोललेलं मी कळलं नाही ना, तुम्ही एवढं फक्त लक्षात ठेवा, पोलार आणि नॉन पोलार पुढे कुठंतरी होणार आहेत. ठीक आहे, सध्याला त्याची काही गरज नाही. ठीक आहे, सध्याला एवढं लक्षात ठेवा फक्त किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर जनरली सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट, दे आर इनसोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंटमध्ये इनसोल्युबल, नॉन पोलारमध्ये सोल्युबल. ठीक आहे, चला बघा काय म्हणतोय मी, ऍसिड असल्यामुळे H अटॅच टू ऑक्सिजन. ठीक आहे, तर मला 4 पैकी कुठल्या तरी 2 ऑक्सिजनला H अटॅच करायचा. इकडून एक करतो आणि इकडून एक करतो. ठीक आहे का? नो प्रॉब्लेम. याला ना का केलं नाही म्हणायचं नाही परत, तू याला कर, नो प्रॉब्लेम.
कुठल्या तरी दोन ऑक्सिजन, याला आणि याला कर नो प्रॉब्लेम, याला आणि याला कर नो प्रॉब्लेम, कुठल्या तरी दोन ऑक्सिजनला तुम्हाला एच जोडावा लागेल. तर मी हे ते दोन ऑक्सिजन सिलेक्ट केले, थोडं स्ट्रक्चर चांगलं दिसतंय म्हणून, दुसरं काहीच नाही. ठीक आहे का? अरे आलं का लक्षात रे बाबा? ओके. जर समजा 4 हायड्रोजन असते तर इथं पण याच्या आला असता आणि इथं पण आला असता, पण याच्यात हायड्रोजन 2 आहेत ना, संपले. एक इथं दाखवला, एक इथं दाखवला. आता मिनिमम बॉन्ड पासून सुरुवात करायची. सांगा मला मिनिमम नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स किती असतात रे? 2. ओ सॉरी, नो 2 इथे 1 1 1 1. एक एक बॉन्ड काढून टाका अगोदर. काढले एक एक बॉन्ड. चला एक एक बॉन्ड काढा. यस, एक एक बॉन्ड काढा. मिनिमम पासून सुरुवात केली मी, केली. ठीक आहे ना? आता विचार करू ओचा. मला सांगा रे, ऑक्सिजन ऑलवेज ट्राय टू फॉर्म विथ हाऊ मेनी बॉन्ड्स? 2 बॉन्ड्स. ऑक्सिजन कधी 2 बॉन्ड तयार करतो? आता बघ रे, या ऑक्सिजनचे 2 बॉन्ड ऑलरेडी झाले बघ, 1 आणि 2 झाले ना. हे बघ, या ऑक्सिजनचे 2 बॉन्ड, इकडून एक इकडून एक, 2 झाले. या पण ऑक्सिजनचे 2 झाले, 1 आणि 1 2 झाले. या 2 ऑक्सिजनचे राहिले, सिंगल बॉन्ड झालाय. मला काय करावं लागेल मग? असं करावं लागेल, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. चला सांगा मला इथं डबल बॉन्ड का दाखवला? ऑक्सिजन ऑलवेज फॉर्म हाऊ मेनी बॉन्ड्स? 2 बॉन्ड्स. या ऑक्सिजनचे 2 बॉन्ड दिसत आहेत, 1 आणि 1 2. याचे पण दिसत आहेत, 1 आणि 1 2. याचा एकच दिसत होता म्हणून डबल बॉन्ड लावला. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. आता ऑक्टेट सॅटिस्फाय होईल या पद्धतीत लोन पेअर दाखवा. ठीक आहे. सल्फरचा विचार करू नका. इट इज एक्झाम्पल अगेन ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे ना? मी लिहून दिले तुम्हाला एक्झाम्पल्स एक्सपांडेड ऑक्टेटचे. PCl5 आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, IF7 आहे. ठीक आहे ना? SF6 आहे. सल्फरच्या ऑक्टेटची अडचण येणारच आहे, कारण ते लिमिटेशन आहे ऑक्टेट रूलचं. ठीक आहे. ऑक्सिजनवर फोकस ठेवा. चला, या ऑक्सिजनच्या बाजूला इकडे 2 बॉन्ड आहेत. 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. दाखवा. दाखवलं. ठीक आहे. या ऑक्सिजनला सिमिलरली 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कम्प्लिशनसाठी. बघा झालं याचं पण ऑक्टेट कंप्लीट. 2 बॉन्डचे 4 इलेक्ट्रॉन ना, हे 4 आणि हे 4 8. 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 8. आता बघा या ऑक्सिजनच्या बाजूला. ठीक आहे. या ऑक्सिजनच्या बाजूला पण बघा व्यवस्थित ड्रॉ करावं लागेल. या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत ना, 2 बॉन्डचे किती इलेक्ट्रॉन रे? 4 इलेक्ट्रॉन. आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कम्प्लिशनसाठी, तर हे 4 इलेक्ट्रॉन. बघा याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. सिमिलरली हा ऑक्सिजन बघा. ठीक आहे. हा ऑक्सिजन बघा, सिमिलरली हा ऑक्सिजन बघा. ठीक आहे. हा ऑक्सिजन बघा. या ऑक्सिजनच्या पण बाजूला 2 बॉन्ड दिसत आहेत. 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याला ऑक्टेट कम्प्लिशनसाठी. बघा ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. हायड्रोजनचं, प्रत्येक हायड्रोजनचं तुम्हाला दिसेल की डुप्लेट कंप्लीट झाले. बघ रे, प्रत्येक हायड्रोजनच्या बाजूला 1 बॉन्ड दिसतोय. 1 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 2 इलेक्ट्रॉन आहेत. आलं का लक्षात सगळ्यांच्या? सल्फरचं ऑक्टेट प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. सांगा बरं याच्यात सल्फरच्या सराउंडिंगला किती इलेक्ट्रॉन आले? बघ रे, 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड, 5 बॉन्ड, 6 बॉन्ड. 6 बॉन्डचे इलेक्ट्रॉन किती? 12. 8च्या पुढे गेलं म्हणून तर हे एक्झाम्पल कशाचं आहे? एक्सपांडेड ऑक्टेटचं आहे. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर. आता बघा, मी जेव्हा लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचे रूल्स टीच केलेत ना, तिथे एक रूल सांगितला होता. काय होता रे तो रूल? इफ सेंट्रल ॲटम इज, काढून बघा सगळेजण, इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस, सल्फर, chlorine, then double bond can be replaced by coordinate bond. चेक करा सगळेजण, चेक करा. डबल बॉन्डच्या जागी काय आणता येतो? कोऑर्डिनेट बॉन्ड आणता येतो. जर सेंट्रल ॲटम कोण असेल? फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. म्हणून यालाच एक ऑर स्ट्रक्चर असेल. ऑर स्ट्रक्चर. ठीक आहे. काय करायलो बघा मी आता, डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणायलो. ठीक आहे. बघा, H सिंगल बॉन्ड O, S सिंगल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, H सिंगल बॉन्ड O. ठीक आहे का? आता बघा मी डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणणार लाईक दिस. डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणता येतो. ठीक आहे. हे बाकीचं जसं होतं तसं लिहून टाका.
ठीक आहे. या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर होत्या. आता बघा या ऑक्सिजनच्या जागी ठीक आहे डबल बॉन्ड होते, आता झालाय कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड झालाय म्हणजे तो सिंगल बॉन्ड झालाय. आता त्याच्या ऑक्टेटला अडचण आली ना ऑक्सिजनच्या. तर बघा आता या ऑक्सिजनच्या बाजूला एक बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. आता हे बदलेल थोडंसं, मला 6 इलेक्ट्रॉन्स करावे लागतील. किती? 6 इलेक्ट्रॉन्स करावे लागतील. ठीक आहे. बघा लक्षात येईल तुमच्या 6 इलेक्ट्रॉन का केले असतील मी. बघ रे या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजनच्या बाजूला या ऑक्सिजनच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 4 आहेत, पण इथं बघ 6 केले मी. का? ऑक्टेटची अडचण येईल ना ऑक्सिजनच्या. बघा ऑक्सिजनच्या बाजूला एक बॉन्ड आहे ना, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 आणि 6 8. इथं बघ ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, हे 4 आणि हे 4 8. सिमिलरली हे 4 आणि हे 4 8. आलं का लक्षात? मग आता मनामध्ये प्रश्न येतो, हे कसं लिहिलं कळलं का रे? एक रूल बघ, रूल बघ. मी लिहून दिलेल्या रूलमध्ये एक रूल होता, इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस सल्फर क्लोरीन देन डबल बॉन्ड कॅन बी रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. लिहिले का सगळ्यांनी? बघ बघ रूल बघ. ठीक आहे. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल, करेक्ट स्ट्रक्चर कोणतं? हे काय आहे? विच स्ट्रक्चर इज मोर करेक्ट? ठीक आहे. आता या 2 स्ट्रक्चरमध्ये करेक्ट स्ट्रक्चर ओळखायचं कसं? तर त्याच्यासाठी एक कन्सेप्ट असतो फॉर्मल चार्ज. काय असतो? फॉर्मल चार्ज. या कन्सेप्ट वरून मला 2 लेविस डॉट स्ट्रक्चर मधलं मोर स्टेबल कोणतं लेस स्टेबल हे प्रूव्ह करता येतं. फॉर्मल चार्ज हा कन्सेप्ट लेविस डॉट स्ट्रक्चर झाल्या लगेच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे ना, शिकायचा आहे तो कन्सेप्ट फॉर्मल चार्ज. म्हणून मी सध्याला सांगणार नाही की बाबा हे स्टेबल का हे स्टेबल, पण लक्षात घे 1 ते 2 क्लास झाल्यानंतर तुला स्वतःला कळून जाईल हे स्ट्रक्चर स्टेबल येतं का हे स्ट्रक्चर स्टेबल येतं. थोडासा सस्पेन्स ठेवू आपण, सस्पेन्स. ठीक आहे ना. हे स्ट्रक्चर स्टेबल का हे स्टेबल, हे मोर करेक्ट का हे मोर करेक्ट. ठीक आहे ना. मी काय म्हणतो हे प्रूव्ह करता येतं विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट, पण हा कन्सेप्ट आपल्याला नंतर शिकायचा आहे. ठीक आहे ना. 1 ते 2 क्लास झाल्यानंतर तुला हा कन्सेप्ट डिटेलमध्ये मी शिकवणार आहे, आणि हा कन्सेप्ट शिकवल्यानंतर तुला स्वतःलाच कळून जाईल हे करेक्ट का हे करेक्ट. सध्याला मी फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करण्याची मेथड तुम्हाला टीच करतोय. ठीक आहे ना. मी काय म्हणलं, एक रूल लिहिलाय आपण, इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस सल्फर क्लोरीन देन डबल बॉन्ड कॅन बी रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे ना. आता मजेशीर गोष्ट बघा एक काय आहे, इथं सल्फरचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये, एक्सपांडेड आहे. 12 इलेक्ट्रॉन येतात इथं सल्फरच्या बाजूला, आणि इथं सल्फरच्या बाजूला बघा 4च बॉन्ड आहेत. 4 बॉन्ड म्हणजे 8 इलेक्ट्रॉन येतात. म्हणजे ॲज पर ऑक्टेट रूल तर हे करेक्ट आहे. ॲज पर ऑक्टेट रूल हे करेक्ट आहे. इथं ऑक्टेट कंप्लीट होत नाही सल्फरचं, पण इथं सल्फरचं ऑक्टेट कंप्लीट व्हायला. मग लगेच एखाद्याला वाटेल हेच बरोबर आहे काय? नो, हे मोर करेक्ट आहे. हे मोर करेक्ट आहे. ठीक आहे. का कसं मी आता काही बोलणार नाही, काहीच बोलणार नाही, कारण मी हा कन्सेप्ट आणखी शिकवलेला नाही. 1 ते 2 क्लास झाल्यानंतर आपल्याला हा कन्सेप्ट शिकायचा आहे. हा कन्सेप्ट शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे स्ट्रक्चर का बरं मोर स्टेबल. पहिलं स्ट्रक्चर मोर स्टेबल येतं, दुसरं लेस स्टेबल येतं. ठीक आहे का? उगाचच बोललो का पुढचं मी? लगेच मनामध्ये काही क्वेश्चन्स येतील का? आणू नका. ठीक आहे. मी फक्त सध्याला काय सांगितलं, एक रूल होता की बाबा सल्फर फॉस्फरस किंवा क्लोरीन असेल तर डबल बॉन्ड कॅन बी रिप्लेस बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. तर मी या डबल बॉन्डच्या जागी आणलाय कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि लक्षात ठेवा याचं डायरेक्शन कधी बाहेरच्याच बाजूला दाखवायचे या रूलमध्ये. ठीक आहे ना. म्हणजे सेंट्रल ॲटम फॉस्फरस असला काय, सल्फर असला काय, क्लोरीन असला काय, ॲरो त्याच्यापासून लांब, म्हणजे तो डोनर असणार आहे, फॉस्फरस किंवा सल्फर किंवा क्लोरीन. ठीक आहे का? स्टॅबिलिटी नंतर शिकायची आपल्याला. ठीक आहे. आता स्ट्रक्चर जर H2SO4चं विचारलं तर हे पण तुम्ही सांगू शकता किंवा हे पण सांगू शकता. हे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे ना. पण या दोन्हीमध्ये जास्त बरोबर कोण आहे हे नंतर शिकायचं आहे. ठीक आहे. नोट करा. पहा पुढचं एक्झाम्पल, नायट्रिक ऍसिड. दिस इज नायट्रिक ऍसिड. हा पण ऍसिड आहे. ठीक आहे ना. ऍसिड मध्ये लक्षात ठेवा H हा नक्की ओला जोडावा लागतो. H हा ओला जोडावा लागतो. म्हणजे ज्या त्या कंपाऊंड मध्ये जर O आणि H असलं तर, आता HCl मध्ये पण नाही तर म्हणाल एखादं H ओला कुठं जोडू म्हणून. ठीक आहे ना. O असणाऱ्या ऍसिड मध्ये H हा नक्कीच ओला अटॅच्ड असतो. ठीक आहे. आता बघा सांगा मला, सेंट्रल ॲटम कोण रे? नायट्रोजन, हायड्रोजन का ऑक्सिजन?
नायट्रोजन, सगळ्यात मोठी साईज नायट्रोजनची, ठीक आहे, नायट्रोजन, ठीक आहे. आता बघा ऑक्सिजन 3 आहेत, हा 1 2 3 ऑक्सिजन काढले, करेक्ट आहे, ओके. आता एक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन यांच्या बाजूला जोडायचा नाही, ऍसिड आहे तो, H+ देत असतो म्हणून तो ओच्याच बाजूला जोडा. आता या 3 पैकी कोणत्याही एका ओला जोडा, इट इज अप टू यू, ठीक आहे. मी या बाजूला जोडतो, ठीक आहे ना, इकडं याला जोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही, याला जोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मिनिमम नंबर ऑफ बॉन्ड्स पासून सुरुवात करा, एक एक बॉन्ड दाखवा सगळीकडे, एक एक बॉन्ड, ठीक आहे. मिनिमम बॉन्ड दाखवले, ओके. आता आपल्याला माहिती आहे ओ फॉर्म्स 2 बॉन्ड्स, ओ किती बॉन्ड तयार करतो, 2 बॉन्ड तयार करतो, ठीक आहे. या एक्झाम्पलला स्टार करून ठेवा रे, स्टार करून ठेवा, अपवादात्मक एक्झाम्पल आहे. हे बघ रे, या ओ न 2 बॉन्ड तयार केले, या ओ कडे बघ, याने एकच बॉन्ड तयार केले, इथं डबल बॉन्ड दाखवतो, दाखवला डबल बॉन्ड. आता तुम्हीच म्हणलात आम्हाला की ओ 2 बॉन्ड तयार करतो म्हणून एखादं लगेच गडबड करते ना, असं करतं इथं, बट दिस इज रॉंग. हे स्ट्रक्चर चुकीचं स्ट्रक्चर आहे. का चुकीचं आहे, का चुकीचं आहे, बघ 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 काय अडचण आहे याच्यात. नायट्रोजनचं ऑक्टेट बघ रे, बॉन्ड मोज त्याच्या बाजूला, 1 2 3 4 5 5 × 2 10 इलेक्ट्रॉन्स. नायट्रोजन कधीही ऑक्टेट रूल बघा ओबे करतच असतो. सेकंड पिरियडचे इलेमेंट ऑक्टेट रूलला काही चॅलेंज करत नाहीत, ऑक्टेट रूलला चॅलेंज तयारच होते थर्ड पिरियडच्या इलेमेंट्स पासून, ठीक आहे ना. नायट्रोजनच्या ऑक्टेटला अडचणी आली ना, म्हणजे इथे डबल बॉन्ड असू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल ऑक्सिजनच्या ऑक्टेटला अडचण येईल ना, नाही मी येऊ देत नाही अडचण ती. बघ कस काय, ठीक आहे. इथं ना सिंगल बॉन्ड दाखवण्याच्या ऐवजी कोऑर्डिनेट बॉन्ड लाईक दिस, आणि तुम्ही मान्य करणारच की बाबा हा कोऑर्डिनेट बॉन्ड येतोच म्हणून, ठीक आहे का. हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे हे तुम्ही मान्य केलंच पाहिजे. बघा मी प्रूव्ह करून दाखवतो, देयर इज कोऑर्डिनेट बॉन्ड. मला सांगा, आपण एक पॉइंट पाहिला होता, मॅक्झिमम कोव्हॅलन्सी. नायट्रोजनची मॅक्झिमम कोव्हॅलन्सी किती सांगितली मी, 4. नायट्रोजन ऑलवेज फॉर्म मॅक्झिमम म्हणतो, जास्तीत जास्त नायट्रोजन किती बॉन्ड तयार करेल रे, 4. कसे 4, 3 कोव्हॅलंट, किती 3 कोव्हॅलंट आणि चौथा कोऑर्डिनेट. बघ नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मी याच्यात तुला मोजून दाखवतो. बघ इकडे एक हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे ना, याच्यात नायट्रोजन एक दिला, ऑक्सिजन एक दिल, एक इथं दुसरा, इथं तिसरा, ठीक आहे ना. हे 3 झाले कोव्हॅलंट बॉन्डचे, 3 झाले. आता याचे डायरेक्शन बघ, नायट्रोजन टू ऑक्सिजन आहे, म्हणजे डोनर कोण आहे, नायट्रोजन. डोनर कोण आहे, नायट्रोजन. म्हणजे या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे असल्यामुळे 4 आणि 5. बघ नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 बरोबर आले का नाही. रेड पेननं काय लिहिलंय मी, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन ऑफ नायट्रोजन. व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन नायट्रोजन किती असतात, 5 असतात. बघ दिसतात का नाही, या बॉन्डमध्ये एक आला, इथं दुसरा, इथं तिसरा. हा कोऑर्डिनेट बॉन्ड नायट्रोजन टू ऑक्सिजन असल्यामुळं हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण देणार आहे, नायट्रोजन, ठीक आहे का. म्हणजे हे स्ट्रक्चर करेक्ट आहे का नाही. प्रिव्हियस काढलेलं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड काढलेलं का बरं रॉंग होत होतं, नायट्रोजनचं ऑक्टेट एक्सपांड व्हायला होतं. नायट्रोजन ऑक्टेट रूलला चॅलेंज करत नाही, ठीक आहे ना. हां नायट्रोजनचे ते ऑड इलेक्ट्रॉन असणारे स्पेसिस करतील, पण दुसरे स्पेसिस बोलतोय मी. ऑड इलेक्ट्रॉन असणारे 2 तर स्पेसिस आहेत नायट्रोजनचे, NO आणि NO2, ते चॅलेंज करतात, ठीक आहे का. हे स्ट्रक्चर करेक्ट असेल. आता बघा तुम्हाला वाटेल कोऑर्डिनेट बॉन्ड इकडून का दाखवलं, इथं का नाही, ठीक आहे. इथं दाखव कोऑर्डिनेट बॉन्ड, चल दाखव, इथं पण कोऑर्डिनेट बॉन्ड दाखव. हे पण का चुकतं ते सांगतो, काय चुकतं बघा याच्यात, ठीक आहे. तुम्ही म्हणाल इथं हे दोन्ही इलेक्ट्रॉन घ्या, असं 2 3 असं घ्या, 1 2 3 4 5. नायट्रोजनचं कॉन्फिगरेशन जर पाहिलं ना तुम्ही, इट इज लाईक दिस, 1s2 2s2 2p3, बरोबर आहे. 2px1 आहे, 2py1 आहे, 2pz1 आहे, बरोबर आहे. हे तर इनर शेल आहे, याचा तर काही संबंधच नाही, सोडून द्यायला. हे व्हॅलन्स शेल आहे ना, एवढं बॉन्डिंग मध्ये जाणार आहे. बघा जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात ना, तेवढे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतात. मी यापूर्वी पण बोललोय, किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत रे, 3 आहेत. बघ 3, त्याला कोव्हॅलंट बॉन्डच तयार करायचे. नायट्रोजनला 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचे. एक ऑलरेडी इथं केला होता ना, हा का कोव्हॅलंट आहे का,
नाही ना, हा कोऑर्डिनेट झाला. किंवा मग याला जर समजा नायट्रोजनला 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे झाले ना, त्याच्याकडे 2 लोन पेअर लागतील. नायट्रोजन मध्ये 2 लोन पेअर आहेत का रे? एकच लोन पेअर आहे बघ, एवढी एक लोन पेअर आहे, एवढी एकच. मग नायट्रोजन मॅक्झिमम किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो? एक. तो एक ऑलरेडी इकडे दाखवला ना, एक ऑलरेडी इकडे दाखवला, म्हणजे हा बॉन्ड कोऑर्डिनेट असू शकत नाही. नायट्रोजन कॅन फॉर्म मॅक्झिमम ऑफ 1 कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे ना. आणि टोटल मॅक्झिमम किती बॉन्ड नायट्रोजनचे? 4. मॅक्झिमम म्हणतोय मी, मिनिमम नाही, मॅक्झिमम 4. 3 कोव्हॅलंट 1 कोऑर्डिनेट. ठीक आहे, त्याच्या पुढे नाही. नायट्रोजन कधीच 5 बॉन्ड तयार करत नाही. ठीक आहे का? ओके. तर इथं हा डबल बॉन्डच असला पाहिजे, जेणेकरून नायट्रोजनच्या ऑक्टेटला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचं कॉन्फिगरेशन जे सांगताय ना त्याला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. आता राहिला प्रश्न ऑक्सिजनच्या ऑक्टेटचा, दाखवा व्यवस्थित. ठीक आहे, बघा या ऑक्सिजनच्या बाजूला. ठीक आहे, इथं लिहू का परत? इथं दुसरा इलेक्ट्रॉन, इथं तिसरा इलेक्ट्रॉन. हे बरोबर आहे, इथं लिहितो मी. 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन. इथं दिसतायत क्लिअर कट बघ. ठीक आहे, आता ऑक्सिजनचं ऑक्टेट बघ. चल, या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन झाले. ऑक्सिजनला आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेटसाठी. ठीक आहे, असं लिहितो बघ रे. झालं ऑक्टेट कंप्लीट. याचं बघा, हे 2 बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड आहेत म्हणजे ऑक्सिजनच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन आले, आणखी 4 इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीशनसाठी. लाईक दिस दाखवलं. या ऑक्सिजनचं बघा, आता या ऑक्सिजनच्या बाजूला 1 बॉन्ड आहे, 1 बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखी 6 इलेक्ट्रॉन्स लागतील. किती? 6 इलेक्ट्रॉन्स लागतील. ठीक आहे का? दाखवलं. आता बघा, प्रत्येक ॲटमचं ऑक्टेट किंवा डुप्लेट जे काही त्याच्यासाठी लागू होत असतं ते सॅटिस्फाय झालं. या हायड्रोजनचं डुप्लेट सॅटिस्फाय झालं, ऑक्सिजनचं ऑक्टेट झालं, नायट्रोजनचं पण ऑक्टेट झालं. बघ, 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड. 4 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन रे? 8 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचं पण बघ, हे 4 आणि इकडचे 4, 8. इथलं बघ, हे 2, इथले 2 इलेक्ट्रॉन आणि हे 6, 8 इलेक्ट्रॉन. हे स्ट्रक्चर 100% करेक्ट आहे. आता या स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड रिप्लेस्ड बाय डबल बॉन्ड वगैरे जमत नाही रे. तो रूल कोणासाठी आहे? फक्त फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन या तिघांसाठीच तुम्ही डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणू शकता, वाईस वर्सा करू शकता. इथं नाही, इथं नाही. हा, इथं एकच कोऑर्डिनेट बॉन्ड निघतो, एकापेक्षा जास्त नायट्रोजन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतच नाही. ठीक आहे का? नोट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल बघा, नायट्रस ऍसिड. ठीक आहे, प्रिव्हियस एक्झाम्पल HNO3, त्याचं नाव काय असतं? नायट्रिक ऍसिड. नायट्रिक हा नायट्रस. ठीक आहे, चला बघा, सेंट्रल ॲटम नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन. परत ऍसिड लिहिलंय मी. ऍसिड लिहिल्यामुळे H कोणाच्या बाजूला? O च्या बाजूला. तर इथं लिहिलं. मिनिमम नंबर ऑफ बॉन्ड पासून सुरुवात करा. सिंगल, सिंगल, सिंगल. O ऑलवेज ट्राय टू फॉर्म 2 बॉन्ड्स. बघ, या O चे 2 बॉन्ड ऑलरेडी दाखवलेले आहेत. या O चा एकच दिसायला, इथं दाखव डबल बॉन्ड. आता थिंक करा, ऑक्टेट. ऑक्टेटचा विचार करा. या ऑक्सिजनच्या बाजूला इकडून 2 इलेक्ट्रॉन, इकडून 2 इलेक्ट्रॉन, आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज. दाखवले 4 इलेक्ट्रॉन. झालं याचं ऑक्टेट कंप्लीट. या नायट्रोजनचं बघा, इकडून 1 बॉन्ड, इकडून 2 बॉन्ड, असे 3 बॉन्ड, 3 बॉन्डचे 6 इलेक्ट्रॉन, आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज. दाखवले 2 इलेक्ट्रॉन. मान्य? ऑक्सिजन, या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज. दाखवले 4 इलेक्ट्रॉनची गरज होती. ऑक्टेट कंप्लीट झाला. ठीक आहे, आता बघा तुम्ही, हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालंय, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालंय, या ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालंय, नायट्रोजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. बघ, हे 2 इलेक्ट्रॉन, इथले 4, 6 इलेक्ट्रॉन आणि हे 2, 8 इलेक्ट्रॉन. दिस इज फायनल करेक्ट स्ट्रक्चर. करेक्ट स्ट्रक्चर. आता तुम्ही म्हणाल इथं कोऑर्डिनेट बॉन्ड का दाखवलं नाही तुम्ही? अरे गरजच नाही ना, गरज नाही. इथं बघ, हा नायट्रोजन 3, हे बघ, नायट्रोजनचे मॅक्झिमम म्हणतो मी, 3 कोव्हॅलंट. नायट्रोजनचे मॅक्झिमम 3 कोव्हॅलंट आणि 1 कोऑर्डिनेट. हे मॅक्झिमम म्हणतोय मी, मॅक्झिमम, जास्तीत जास्त. कधी कधी बऱ्याच कंपाऊंड मध्ये नायट्रोजनचं काम याच्यावरूनच भागून जातं, याच्यावरूनच भागून जातं. कधी कधी कोऑर्डिनेट बॉन्ड तो तयार करतो, ऑलवेज नसतो नायट्रोजन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत. ठीक आहे का? हे बघ,
3 कोव्हॅलंट बॉन्ड ऑलरेडी इथं तयार झाले, त्याला इथं कोऑर्डिनेट बॉन्डची गरज नाही, कारण ऍटम संपले ना रे. बघ 2 ऑक्सिजन होते, 1 हायड्रोजन होता. एच हा ओच्याच बाजूला का जोडला, करा ऍसिड आहे, ऍसिड आहे, ऍसिड आहे, ऍसिड आहे, ऍसिड आहे. ठीक आहे. मॅक्झिमम नायट्रोजन, हा मॅक्झिमम म्हणतोय मी. तुम्ही म्हणाल इथं का केलं नाही नायट्रोजनचा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार, गरज नाही, स्पेसिसच नाही ना, संपले, ऍटम संपून गेले सगळे. ठीक आहे, नोट करून घ्या. चला पुढचं एक्झाम्पल बघा. ClO2 ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे. दिस इज ऑल्सो ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस. सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील रे, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे. ठीक आहे. लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल, ऑक्टेट इथं कंप्लीट होत नाही. ठीक आहे. NO चं एक्सप्लेन केलंय, NO2 चं पण एक्सप्लेन केलंय. आता ClO2 बघू. ठीक आहे. बघा, सेंट्रल ऍटम कळला, क्लोरीन. सराउंडिंग ऍटम कोण, ऑक्सिजन. मिनिमम बॉन्ड 1 दाखवा, 1. ठीक आहे का. आता पहा, ऑक्सिजन ऑलवेज ट्राय टू फॉर्म डबल बॉन्ड. ठीक आहे. समजा ट्रायल अँड एरर न जायलो मी रे, ऐका, इथं डबल बॉन्ड दाखवला, इथं पण डबल बॉन्ड दाखवला. ठीक आहे. ऑक्टेट कंप्लीट व्हावं म्हणून असं केलं. ठीक आहे. आता एखादा म्हणाल लगेच ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं, याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. बघ ना, हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 8, हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 8. क्लोरीनचं पण ऑक्टेट सर आम्हाला दिसते कंप्लीट झालेलं. बघा, इकडे 4 इलेक्ट्रॉन, इकडे 4 इलेक्ट्रॉन. मी म्हणतोय तरी देखील हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघ रे, प्रूव्ह करून दाखवतो मी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढू आपण क्लोरीनचे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन या स्ट्रक्चर मध्ये बघ रे किती निघतात. ठीक आहे. हा बघ, इकडे 1, इथं दुसरा. ठीक आहे. इथं तिसरा आणि इथं चौथा. किती निघाले रे, इथं या स्ट्रक्चर प्रमाणे 4 निघाले. मला सांगा, क्लोरीन मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात का, नाही. क्लोरीन मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, 7 असतात. किती असतात, 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. या स्ट्रक्चर मध्ये मला क्लोरीनचे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसत नाहीत, म्हणून हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. मग करेक्ट काय, करेक्ट काय बघा. आपण इन्स्टेड ऑफ डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचा विचार करू एका बाजूला. ठीक आहे. असा विचार करू आपण, असा विचार करू. कोऑर्डिनेट बॉन्डचा, कोऑर्डिनेट बॉन्डचा विचार करू. ठीक आहे. बघू तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे प्रयत्नातून काही होऊ शकतं ना. ठीक आहे. आता बघ रे, क्लोरीनच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर मी फोकस करायलो. इथं 1 आहे, हा इथं दुसरा. समज इथं हा कोऑर्डिनेट बॉन्ड क्लोरीन टू ऑक्सिजन म्हणजे तिसरा आणि चौथा. मान्य आहे, मान्य आहे का. आता आणखी त्याचे 3 इलेक्ट्रॉन मिसिंग आहेत. क्लोरीनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे, किती असतात, 7 7 7 7. ठीक आहे. 1 2 3 4 झालेत, आणखी 3 उरले. ठीक आहे. त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स बघा असे दाखवतो. हे 2 किंवा इथं 1च दाखवतो, वरच्या बाजूला 1च दाखवतो. हे 1 आणि हे 2. ठीक आहे. आता बघा, क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुला दिसतात का नाही बघ. 1 2 3 4 झालं. याला 5वा म्हणतो, याला 6वा म्हणतो, याला 7वा म्हणतो. बघ झाली का नाही. क्लोरीनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे, 7 असतात. ते इथं क्लिअर कट दिसत आहेत. व्हॉट अबाउट ऑक्टेट सर, अरे बघ दाखवतो ऑक्टेट पण. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं बघ रे, बघ हे 6 आणि या बॉन्डचे 2 असे 8. या ऑक्सिजनचं पण हे 4 इलेक्ट्रॉन्स आणि हे 4 किती झाले, 8 इलेक्ट्रॉन्स. झालं ऑक्टेट कंप्लीट. सांगा सर क्लोरीनचं ऑक्टेट काय. सुरुवातीलाच म्हणलंय दिस इज ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस कुठलाच ऑक्टेट रूल ओबे करत नसतो रे. क्लोरीनच्या ऑक्टेटला अडचणी आली. बघ किती इलेक्ट्रॉन निघाले त्याच्या बाजूला. इकडचे 2, या बॉन्डचे मिळून 4, किती झाले 6 7 8 9 यायले. ऑक्टेट, ऑक्टेट काउंट करताना बॉन्डचे सगळे धरावे लागतील ना. किती यायले, 9 यायले. क्लोरीनचं ऑक्टेट सॅटिस्फाय झालेलं नाही. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, कोणता इलेक्ट्रॉन बघ रे, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, हा जो बॉन्ड मध्ये पण गेलेला नाही, लोन पेअर मध्ये पण गेला नाही, त्याला काय म्हणायचं, ऑड इलेक्ट्रॉन. काय म्हणायचं रे त्याला, ऑड इलेक्ट्रॉन. कोणता, हा डॉट, 7वा डॉट. इथं 7 लिहिलं ना मी. हा जो डॉट आहे ना, दॅट इज ऑड इलेक्ट्रॉन.
ऑड इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात? जो बॉन्डमध्ये पण जात नाही, जो लोन पेअरमध्ये पण जात नाही, त्याला काय म्हणतात? ऑड इलेक्ट्रॉन. ठीक आहे का? आता हे स्ट्रक्चर करेक्ट आहे, मी प्रूव्ह करून दाखवलं. का? याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढले मी. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन किती रे? 7. बघ 7 दाखवलेत मी इथं तुला. पहिला इथं जाईल या बॉन्डमध्ये, तर दुसरा जाईल इकडं 3 आणि 4 2 इलेक्ट्रॉन जातील. हा 5वा, हा 6वा आणि इथं हा 7वा. आलं का लक्षात? हे स्ट्रक्चर 100% करेक्ट आहे. हे इनकरेक्ट आहे. काय इनकरेक्ट आहे? हे इथं ऑक्टेट क्लोरीनचं झालेलं दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही ऑक्टेटला. क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोंबललेला 7 पाहिजेत, इथं किती निघतायत? फक्त 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघा, एखादा ॲटम जेव्हा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्ट घेतो ना, मला सांगा त्याचे कोणते इलेक्ट्रॉन इन्वॉल्ड असतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या बेसिसवरच एखाद्या ॲटमची बॉन्डिंग कॅपॅसिटी ठरत असते. ठीक आहे ना? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला नाहीतर उगाच ऑक्टेट कंप्लीट करत करत स्ट्रक्चर तयार करते, त्याला काय अर्थ नाही. ठीक आहे ना? स्ट्रक्चर तयार करत असताना वी हॅव टू टेक इन टू अकाउंट व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन दॅट ॲटम. ठीक आहे? कंपल्सरी. ठीक आहे? इथं 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 हे चुकलंय, हे चुकलंय, हे करेक्ट आहे. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ClO2. आता हा कोऑर्डिनेट बॉन्ड तू डाव्या बाजूला दाखव, नाही उजव्या बाजूला दाखव, मला काही प्रॉब्लेम नाही. एक ऑक्सिजन असा इकडून काढलास, दुसरा उभा काढ, त्याला पण मला काही प्रॉब्लेम नाही. खालून काढ, वरून काढ, डाव्या बाजूकून काढ, उजव्या बाजूकडून काढ, मला काही प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम कधी येणार आहे? तू जर त्याच्या ऑक्टेटला व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनला जर बरोबर दाखवलं नाहीस तेव्हाच. ठीक आहे का? तर हा एक ऑक्टेट रूलचं एक्झाम्पल. ऑड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉन म्हणजे कळालं कशाला म्हणतात? जो बॉन्डमध्ये पण जात नाही, जो लोन पेअरमध्ये पण जात नाही, त्याला काय म्हणायचं? ऑड इलेक्ट्रॉन. लोन पेअरलाच एक दुसरं नाव सांगितलं आज मी. लोन पेअर इलेक्ट्रॉनलाच आणखी एक नाव असतं, अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे? तर असे 15 एक्झाम्पल झालेत, आणखी काही एक्झाम्पल राहिलेलेच आहेत. तर पुढच्या क्लासमध्ये राहिलेले सर्व एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करणार आहे आणि लगेच जाऊ आपण पुढच्या कन्सेप्टकडे. फॉर्मल चार्ज. मी मगाशी बोललो ना सल्फ्युरिक ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये की बाबा हे स्ट्रक्चर स्टेबल का हे स्टेबल, ते मी प्रूव्ह करून दाखवतो कोणतं स्टेबल आणि का. ठीक आहे का? ट्राय करा. तुम्हाला दिलेलेच होते होमवर्क्सला एक्झाम्पल. ठीक आहे? माझा व्हॉट्सअप नंबर आहे बऱ्याच स्टुडंटकडे, मला पाठवता येत ते. ठीक आहे ना? बऱ्याच जणांचे आन्सर करेक्ट देखील आलेले आहेत. ओके, चला, थँक्यू.